मंगरुळचव्हाडा येथे 30 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये शिरले। अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जीवनावश्यक वस्तू, धान्य तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले। या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा सहकार नेते अभिजित पाटील ढेपे आणि वृषाली ढेपे यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांची पाहणी केली। पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत म्हणून किराणा किटचे वाटप करण्यात आले। तसेच पुरामुळे शैक्षणिक साहित्याचे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले। दिनांक 30 तारखेला जे आपल्या मंगरुळचव्हाडा सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीनं साखळी प्रकल्प आणि कोहळा प्रकल्प दोन्ही प्रकल्प या मंगरुळचव्हाड्याच्या एकदम समोर आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी महापूर आला। त्या महापुरात मंगरुळचव्हाड्याची अतिशय हानी झाली। त्यात एक भाग जर म्हटलं, चौथा वार्ड संपूर्णतः शेतीग्रस्त झाला। अशातच आमचे सहकार नेते अभिजित पाटील ढेपे यांनी 2 तारखेला त्या भागात दौरा करून त्या ठिकाणी दौरा नियोजित करून त्या भागाची पाहणी केली आणि त्या भागात काय गरज आहे या संदर्भात सरपंच श्री राजेश पारधी, अतुल भाऊ ठाकूर, मोहित झोपाटे, पंकज पिंपळकर या सर्वांना सोबत घेऊन हा दौरा झाल्यानंतर त्यांचे सहकारी सर्व लोक यांना विश्वासात घेऊन आपण काय केलं पाहिजे, उपाययोजना काय केल्या पाहिजे या संदर्भात त्यांनी एक आराखडा तयार केला आणि आम्ही त्यांना सांगितलं की या लोकांना आज खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे। त्यामुळे त्यांनी ताबडतोब 200 किट आज दिनांक 4 तारखेला उपलब्ध करून दिल्या आणि सर्व गावात त्या प्रवीण आणि मनीष या दोघं आणि मोहित या सर्वांनी मिळून सर्व गावात प्रत्येक घरी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या किट वाटल्या गेल्या आणि सर्वांना त्याचा लाभ भेटला। अतिशय लोक त्या संदर्भात खुश आहे आणि त्यानंतर सुद्धा आता त्यांचा एक उपक्रम असा आहे की 80-90 विद्यार्थी त्यांचे सुद्धा शालेय साहित्य सर्व वाहून गेलं। त्यामुळे ते सुद्धा त्यांचा साहित्य घेण्याचा मानस आहे। ते 1-2 दिवसात सर्व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करल असं निश्चित झालेलं आहे। सोबतच काही लोक या वाटपातून राहिले आहेत आणि एकाच वेळेस सर्व किट मिळाल्या नाही, त्यामुळे पारधीबळ्यावर सुद्धा किट द्यायचे आहे। त्या 1-2 दिवसात उपलब्ध झाल्यानंतर आम्ही राजेश भाऊ पारधी, सरपंच अतुल भाऊ ठाकूर आणि सर्वच मंडळी, प्रवीण भाऊ आहे, बाकीचं मोहित झोपाटे आहे, पंकज भाऊ पिंपळकर आहे, या सर्वांच्या सोबत घेऊन तो सर्व एरिया पुन्हा आम्ही त्यांना सुद्धा हा वाटप अभिजित पाटील यांच्या माध्यमातून, सहकार नेते अभिजित पाटील यांच्या माध्यमातून आम्ही तो पुन्हा वाटप करणार आहोत। या मदतीमुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे। यावेळी वृषाली ढेपे यांच्यासह सरपंच राजेश पारधी, पोलीस पाटील दीपक पिंपळकर, बाळासाहेब राणे, अतुल ठाकूर, पंकज पिंपळकर, प्रवीण कारेकर, मनीष वझरकर, मोहित झोपाटे, मंगेश तिरमारे, सचिन बांडाबुचे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। 30 जुलै रोजी जो महापूर आल्यामुळे मंगरुळचव्हाडा लोकवस्तीचे प्रचंड जीवनावश्यक वस्तूचं हानी झाली आणि लोकांच्या घरात खायला सुद्धा अन्न राहिलं नाही। अशा परिस्थितीत रविवारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय अभिजित भाऊ ढेपे साहेब यांनी पाहणी दौरा केला आणि पाहणी दौरा केल्यानंतर लगेचच त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि वृषालीताई अभिजित भाऊ ढेपे यांच्या मार्गदर्शनात त्या जे नुकसानग्रस्त कुटुंब होते यांना किराणा किट तात्काळ उपलब्ध करून दिली। त्यानिमित्त मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो। प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरुळचव्हाडा।